आपल्यासोबत परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की यंदाचं संमेलन विशेष आणि खास असणार आहे. प्रश्नच नाही, हे अतिशय उत्साह लोकांचा तुम्ही बघतात आणि अनेक कलावंत इथं हजर आहेत. आता गेले 5 दिवस नाट्य महोत्सव चालू होता आणि प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिला. हे नाट्य संमेलन यशस्वी होईल अशी खात्री इथल्या प्रत्येकाला आहे. मलाही आहे, इथल्या नगराध्यक्षांनाही आहे आणि इथल्या आमदार साहेबांना पण आहे, स्वागताध्यक्षांना आहे आणि आमचे इथले जे अध्यक्ष आहेत शिंगाडे म्हणून, त्यांना तर आहेच, प्रश्नच नाही. आणि तुम्ही गर्दी बघताय कशा पद्धतीनं सुंदर आयोजन केलंय त्या लोकांनी आणि मांडव बिंडव फारच छान केलंय, त्यांना काही प्रश्नच नाही. तर मला असं वाटतं की एकंदर हे यशस्वी होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत आहे संमेलन. निश्चित या सगळ्यामध्ये सीएम येणार होते, मुख्यमंत्री दिल्ली आयोगाच्या बैठकीला गेलेत आणि एकूणच म्हणजे आपल्या काही मागण्या होत्या ज्या राज्य सरकारपुढे ठेवायच्या होत्या, त्या गोष्टींमध्ये काही दिरंगाई होण्याची शक्यता असं काही नाही आहे. आम्ही भाषणामध्ये याचा उल्लेख करू आणि त्यामुळे तसं तो विषय तिथपर्यंत पोहोचणार आहे आणि ह्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ संमेलनानंतर. निश्चित हे अतिशय आगळेवेगळं संमेलन आहे. 2 वैशिष्ट्ये आत्ताच सांगीन. पहिल्यांदा संमेलनाध्यक्ष परफॉर्मन्स करतायत, असं हे मला वाटतं गेल्या काही वर्षातलं एकमेव संमेलन असेल की नाट्य परिषदेचं अध्यक्ष पण परफॉर्मन्स करतोय. या 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या. इथं परफॉर्मिंग संमेलन आहे, हे नेहमी घडत असतं, हे उत्साहात घडतंय. प्रचंड उत्साह आहे. या माणसांनी अक्षरशः 15 दिवस इतकी खपली आहेत संमेलनामध्ये. जो उत्साह आहे त्याचं कारण अशी की नाट्य महोत्सव जो झाला आधी 5 दिवस नाटकांचा, त्याला किमान 10,000 प्रेक्षक दररोज उपस्थित होते. रात्री 1 वाजेपर्यंत लोकांनी नाट्य महोत्सव एन्जॉय केलं. एक लक्षात येतं की इथे मातीमध्ये संस्कृती एक कला आहे, ज्याचा लोकांनी इतका रिस्पॉन्स दिलेला आहे. त्यामुळे हे यशस्वी झालेलं आहे असं मी समजतो. यंदाच्या मागण्या काय असणार आहेत आणि नाट्य परिषद यंदा असणार आहे, कारण वीकेंड थिएटरकडे एकीकडे रंगभूमी चालली आहे, नाट्यगृहाची दुरावस्था आहे असं दिसतंय, तरीही असणारा हा उत्साह आणि प्रेक्षक संख्या ही वाढत राहील असा आशा आणि विश्वास तुम्हाला वाटतो? नाट्य परिषदेतर्फे आम्ही एक मागणी करणार आहोत. एक म्हणजे जी नाट्यगृह जी आहेत, जी अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत, त्यांची दुरुस्ती व्हावी आणि आमचा निधी जो आहे, तुम्ही महागाई बघताय किती वाढली, ती सगळ्याच गोष्टी वाढल्यात, तर निधी साधारण दुप्पट करावा अशी आमची इच्छा आहे आणि ती आम्ही आता आमच्या भाषणात बोलून दाखवू. निश्चित. आणि कलाकारांचं पेन्शन किंवा विमा या सगळ्या गोष्टी ज्या तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण दर दिवशी साधारण 70 रुपये, 2100 रुपयाचा आपण जो निवृत्ती वेतन त्यांना देतो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? आणि जी विमा पॉलिसी आपण उतरवलेली, त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आणखीन पुढे जातील आणि एकूणच त्यांच्या घराचा प्रश्नही बॅकस्टेज वर्कर्सचा कसा असेल? कसं आहे, घराचा प्रश्न हा प्रयत्न करतोच होता, कधीपासून प्रयत्न करतो, त्याला यश येत नाही अजूनही. पण जर एखादा प्लॉट रिकामा असेल तर आम्हाला कळालं तर फार बरं होईल. सांस्कृतिकरित्या दुष्काळ यंदा महाराष्ट्रात नाहीये, हे निश्चित महत्वाचं द्योतक यंदाच्या संमेलनाचं म्हणायला हवं. इतक्या आपल्यापणाने बोललात आणि याही दिंडीत सहभागी तितक्याच उत्साहाने झाला, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमच्या